आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 35। सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहून घ्या। सेशनचा परिचय पाहिल्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे या ठिकाणी, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यात 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, व्ह्यू टॅबमधील डॅश या पर्यायामुळे आपण प्रेझेंटेशन ग्रे च्या शेड्स मध्ये व्ह्यू करू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ग्रे स्केल आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। झूम इन अँड झूम आउट पर्याय स्क्रीनच्या डॅशच्या बाजूला असतो म्हणत आहे। तर खालच्या बाजूला असते, खालच्या उजव्या बाजूला दिलेला आहे, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवर पॉइंट मधील कोणते व्ह्यू थंबनेल स्वरूपात सुलभ रेकॉर्डिंग साठी स्लाइड सादर करते म्हणत आहे। तर याचं उत्तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवर पॉइंट मधील स्लाइड मास्टर मध्ये केलेले बदल केवळ वैयक्तिक स्लाइडवर परिणाम करतात, संपूर्ण प्रेझेंटेशनवर नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवर पॉइंट मधील व्हिज्युअल बेसिक एडिटरचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा बेसिक उद्देश हा मॅक्रो क्रिएट आणि एडिट करण्यासाठी आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर 7 नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि या ठिकाणी बघा आपला स्कोर्स या ठिकाणी शो होत आहे। पूर्णपैकी पूर्ण आपल्या इथे स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। तुम्ही इमेजला विविध इफेक्ट्स अप्लाय करून ती सुधारणा करू शकता, म्हणून लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेच्या निवडलेल्या इमेजला सिंपल फ्रेम अप्लाय करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे। त्यानंतर याच्यातून आपल्याला सिंपल फ्रेमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन अतिशय उपयुक्त असतात, त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करा, तसेच त्याचा ग्राफिकल फील व्हाईट बॅकग्राऊंड 1 असा बदला म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आयकॉन्स वर जा, आयकॉन्स वर गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे। त्यानंतर इथून मोबाईलचा आयकॉन घ्या, त्यानंतर इथे इन्सर्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याचा जो कलर आहे तो व्हाईट मध्ये करायचा आहे, तर याला सिलेक्शन करून घ्या। ग्राफिक फील मध्ये जायचं आहे आणि याच्यातून पहिलाच कलर याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत सेल्फ पाथ लर्निंगचे। तर इथून पहिला प्रश्न चालू करा। पॉवर पॉइंटच्या व्ह्यू टॅब मध्ये प्रेझेंटेशन व्ह्यूज ग्रुपचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर याचं फंक्शन्स काय बघा, तर तुमच्या स्लाइड पाहण्याचे आणि एडिट करण्याचे विविध मार्ग प्रोव्हाइड करते, जसे की सामान्य स्लाइड सॉर्टर आणि रीडिंग व्ह्यू। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवर पॉइंटच्या व्ह्यू टॅब मधील मास्टर व्ह्यूज ग्रुपचे कार्य फंक्शन्स आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर 2 नंबरचे याचं युजर्सला स्लाइड हँडआउट्स आणि नोट्स साठी एकसमान स्टाईल सेट करण्यासाठी एनेबल करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये नोट्स म्हणजे काय म्हणत आहे। तर नोट्स म्हणजे काय असते बघा, पॉवर पॉइंट मध्ये प्रेझेंटेशन दरम्यान प्रस्तुत करता संदर्भ देऊ शकेल असे अतिरिक्त तपशील आणि स्क्रिप्ट असतात। तर हे त्याचं उत्तर आहे। पॉवर पॉइंट विंडो मध्ये स्लाइड पाहण्यासाठी झूम लेवल स्पेसिफाय करण्यासाठी डॅश बटनावर आपल्याला क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर झूम बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवर पॉइंटच्या व्ह्यू टॅब मधील कलर ग्रे स्केल ग्रुप कार्य काय आहे म्हणत आहे। तर याचं कोणतं कार्य आहे बघा, तर याचं आहे हे फुल कलर्स ग्रे स्केल किंवा शुद्ध काळा आणि पांढरा यासह विविध कलरच्या मोडमध्ये तुमचे प्रेझेंटेशन प्रिंट करण्यासाठी ऑप्शन प्रोव्हाइड करते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न संपूर्ण सोडवणं झालेले आहे आणि या ठिकाणी स्कोर्स इथं आपण पाहू शकतो, पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। त्यानंतर गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। त्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये झूम इन याचा साईज
66 करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे, झूमच्या ऑप्शन्स मध्ये जा आणि ज्यातून 66 वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आपल्याला इथे. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा म्हटलेला आहे. व्हेरिएंट ग्रुप मधील एरोवर क्लिक करा. त्यानंतर बॅकग्राऊंड एरोवर क्लिक करा. डायलॉग बॉक्स मध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. त्यानंतर पिक्चर ऑर टेक्स्च्युअल फिल टेक्स्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला वॉटर ड्रॉपलेट बॅकग्राऊंड टेक्स्चर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर जसं स्टेप सांगितलेलं त्या पद्धतीने करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, पहिले डिझाईन वर टॅबवर जा म्हणत आहे. तर डिझाईन टॅबवरच जायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरिएंट ग्रुपवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईलवर जा. त्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पिक्चर और टेक्स्चर फिलवर जायचं आहे. त्यानंतर याच्यावर गेल्यानंतर आपल्या इथे टेक्स्चर मध्ये जा आणि इथून वॉटर ड्रॉपलेट टेक्स्चर इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये स्लाइडचा साईज बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. स्लाइड साईजवर क्लिक करा. नंतर स्लाइड साईज अनुकूल करा. विड्थ साठी 30 सेंटीमीटर आणि हाईट साठी 15 सेंटीमीटर आणि ओके बटनावर क्लिक करून डायलॉग बॉक्स मध्ये इन्शुअर फिटवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. सगळ्यात पहिले डिझाईन टॅबवर क्लिक करा. स्लाइड साईजवर जायचं आहे. कस्टम स्लाइडवर जायचं आहे. त्यानंतर विड्थ मध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, तर 30 टाका. त्यानंतर सी आणि एम टाईप करायचं आहे. त्यानंतर हाईट मध्ये आपल्याला किती सांगितलेलं आहे, हाईट मध्ये 15 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, तर 15 सेंटीमीटर टाका. सीएम टाका 15. त्यानंतर एंटर करा किंवा ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इन्शुअर फिटवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न. प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केल मध्ये चेंज करण्यासाठी दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये व्ह्यू टॅबवर जा. ग्रे स्केल मध्ये प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्रे स्केल वर क्लिक करा म्हणत आहे. तर व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर इथे ग्रे स्केल वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ग्रे स्केल वर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डीईटी वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट. त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, डॅश डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात म्हणत आहे. तर याचं उत्तर पाहत आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इंटरनल हार्ड डिस्कच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. तर यामधलं म्हणत आहे, तर याचं उत्तर स्टोरेजचे निश्चित प्रमाण आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न दाखवलेला नाही, तर याला चूक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मीडिया ही डेटा आणि प्रोग्राम्स धारण करणारी प्रत्यक्ष फिजिकल साधन असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 35 सोडवायचा आहे.